हे खरे आहे की सध्याच्या राजकारणामध्ये राजकीय नेते तसेच सामाजिक संस्थांमध्ये जेव्हा वादसंवाद होतो तेव्हा अनेक वेळा अशिष्ट भाषेचा वापर होतो. क्वचित प्रसंगी अश्लील आणि मानहानिकारक असं वक्तव्य केलं जातं. हे अत्यंत अनुचित आहे. परंतु याचा खरा दोष द्यायचा झाला तर सध्या सत्ताधारी जो पक्ष केंद्रातला आहे भाजप आणि त्यांची जी ट्रोल सेना आहे तिला दिलं पाहिजे. कारण की त्यांनी गेली 10-12 वर्ष सातत्यानं ज्या पद्धतीनं ट्रोलिंग केलेलं आहे आणि त्यांचे जे खासदार आहेत, खास करून निशिकांत दुबेसारखे, ते संसदेत काहीही बोलतात. नेहरूबद्दल त्यांनी अतिशय वाईट अय्याश असं विधान केलं होतं. ते अत्यंत अनुचित आहे. मग त्यामुळे प्रतिवाद म्हणून जर विरोधी पक्ष बोलत असतील तर ते योग्य जरी नसलं तरी आपल्या समजता येतं. कारण शेवटी सत्ताधारी पक्षाकडे जबाबदारी जास्त असते की राजकारणाचा पोत कसा असावा, तो ते पाळत नाहीत. ही खरी व्यथा आहे. आणि अगदी आपले सर्वोच्च नेते, पंतप्रधान घ्या, गृहमंत्री घ्या, अन्य माणसं घ्या, ते सातत्यानं मुस्लिम विरोधी जी विधानं करत आहेत त्यामध्ये ते करत असताना ज्या भाषेचा प्रयोग ते करतात ते अनुचित आहे. एकंदरीत या सर्व प्रकारामुळे सत्ताधारी पक्ष घ्या किंवा विरोधी पक्ष घ्या, अनेक वेळा बोलताना तोल सुटतो. हे चुकीचं आहे. असं बोलून तुम्ही वाईट बोलणं, अश्लील बोलणं हे तुम्ही न्यू नॉर्मल करत आहात. आणि ही भाषेचा पोत, बघडलेला पोत हा योग्य नाही. कुठल्याही सुसंस्कृत समाजामध्ये अशा पद्धतीने बोलणं बरोबर नाही. संसदेमध्ये असंसदीय भाषा आता कोणी वापरलं तर तेव्हा चर्चा होत असते. तर ही संसदीय भाषा तुम्ही चर्चा करताना, डिबेट करताना, टी व्हीवर, अन्य माध्यम, सोशल मीडिया यावर ही ते पाळली गेली पाहिजे. परंतु मला असं वाटतं की हिची जबाबदारी, ह्याची सुरुवात अलीकडच्या काळामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाने केलेली आहे. तिने जोपर्यंत ते शालीन भाषा वापरण्यात तोपर्यंत त्याला प्रतिवाद करताना विरोधी पक्षाकडून असा प्रतिवाद होणं तो चुकीचा असला तरी तो समजण्यासारखा आहे. त्यामुळे समाजामध्ये एक शालीन भाषा आणि वैचारिक उंची असणारी भाषा वापरली तर त्याचा प्रभाव चांगला पडतो. त्यातून समाज पुढे जातो, प्रश्न सुटायला एक माध्यम मिळतं आणि संवाद हा सुलभ होतो. हा संवाद जो थांबलेला आहे तो ह्यामुळेच थांबला आहे की एकमेकांशी बोलताना तुम्ही अत्यंत टोकाचं जाऊन बोलता, ते बोलणं योग्य होणार नाही आहे. म्हणून मला एक साहित्यिक म्हणून, एक नागरिक म्हणून असं वाटतं, एक राजकीय अभ्यास म्हणून असं वाटतं की आपल्या भारतामध्ये सर्वच लोकांनी संयम पाळण्याची गरज आहे आणि भाषेचा शालीन प्रयोग आणि प्रेमाचा संबंध ठेवला पाहिजे. मतभेद असतील पण मनभेद नको, असं जे अटल बिहारी म्हणायचे, हे पुन्हा एकदा सर्वांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.